नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही सुजाण आहात. आज मी माझ्या व्हिडिओमध्ये नुकत्याच जवळ आलेल्या 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाम्सबद्दल आणि कोणत्याही एक्झाम फोबियाबद्दल बोलणार आहे. 10वी आणि 12वीचे बोर्ड एक्झाम्स अगदी तोंडावर येऊन ठेपलेले आहेत. कोणतीही बोर्डची एक्झाम असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल आणि जर तुम्हाला ती परीक्षा देण्यापूर्वी प्रचंड मानसिक तणाव जाणवत असेल, काळजी जाणवत असेल, भीती वाटत असेल परीक्षेची विशेषतः, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत बघा. या जाणवणाऱ्या ताणतणावासाठी, ही भीती दूर करण्यासाठी परीक्षेची काय करावं लागेल हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर यासाठी होमिओपॅथीमधील बेस्ट होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात प्रथम म्हणजे ज्यावेळेला 10वी आणि 12वीचे बोर्ड एक्झाम जवळ येतात किंवा कोणतीही एक्झाम जवळ येते, त्यावेळेला तुम्हाला महत्त्वाचं असतं ते टाईम मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही वेळेनुसार अतिशय उत्कृष्ट असं अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे, कारण हा स्ट्रॅटेजिक टाईम स्टडी असतो. मग त्यावेळेस तुम्हाला ज्या टॉपिक्सना जास्ती इम्पॉर्टन्स आहे किंवा वेटेज आहे असे टॉपिक्स तुम्ही रिपीटेडली त्याची स्टडी करावी लागते. गेल्या 5 वर्षामध्ये जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्यामध्ये येणारे रिपीटेड क्वेश्चन्स असतील, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ते परफेक्ट करावं लागतं. रिपीटेड त्याचं रिव्हिजन करावं लागतं. त्या गोष्टी प्रॉपरली रिकलेक्ट करण्यासाठी, त्याचं प्रेझेंटेशन देण्यासाठी तुम्हाला तुमचं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करावं लागतं. तुमचं शुद्धलेखन असेल, वेळेची जी मॅनेजमेंट असेल, म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमचं रायटिंग स्पीड वाढवणं महत्त्वाचं आहे आणि पेपर प्रेझेंटेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्ही पेपर शुद्ध लेखनामध्ये लिहिता, अक्षर चांगलं काढता, व्यवस्थितरित्या सुटसुटीत असा पेपर तुम्ही लिहिता आणि जे महत्त्वाचे ॲन्सर्समधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याला जर तुम्ही अंडरलाईन करत असाल आणि सुवाच्य अक्षरात पेपर लिहित असाल, तर पेपर तपासणाऱ्या परीक्षकांनासुद्धा तो तपासायला खूप सोपा जातो आणि मग तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीची जागरणं. परीक्षेमध्ये रात्री जागून उशिरापर्यंत अभ्यास करण्यापेक्षा लवकर झोपा, लवकर उठा. त्यामुळे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायला मदत होईल. तुमची झोप पूर्ण होणं हे अतिशय गरजेचं आहे परीक्षेच्या दरम्यान, जेणेकरून तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास होणार नाही. आहाराच्या बाबतीत अगदी संतुलित आहार तुम्हाला घ्यायचा आहे. खूप स्पायसी, खूप तेलकट गोष्टी घ्यायच्या नाही आहेत खाण्यामध्ये, त्या टाळायच्या आहेत, जेणेकरून पित्ताचे कोणतेही त्रास किंवा कोणताही शारीरिक त्रास तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान होणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज 5 मिनिटं डीप ब्रिदिंग एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे. खोलवर श्वास घेणे, तो थोडा वेळ रोखून धरणे आणि सावकाश तो सोडून देणे. यामुळे तुमचं ब्रेन जे आहे ते रिलॅक्स होणार आहे, तुमचा ताण आपसुकच कमी होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 5 मिनिटं का असेल ना, तुम्ही मॉर्निंग आणि इव्हिनिंग मेडिटेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचं अटेन्शन फोकस राहील, तुमची स्मरणशक्ती वाढेल, आकलनशक्ती वाढेल आणि थोडे स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा फिजिकल एक्सरसाइज 15 मिनिटं तुम्ही करणं आणि कोवळं ऊन घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दरम्यान. तर या सगळ्या काही बेसिक गोष्टी होत्या, जेणेकरून तुम्ही परीक्षेच्या दरम्यान निरोगी राहाल, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आता मेन गोष्ट जी आपली आहे की एक्झाम फोबिया, म्हणजे परीक्षेपूर्वी वाटणारी जी भीती असते, मानसिक ताण असतो, तणाव असतो, काळजी, अँझायटी असते, अँटिसिपेशन असतं, तर ते दूर करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये कुठली अशी बेस्ट होमिओपॅथिक औषधं आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी औषधं आहेत ती औषधं तुम्ही अभ्यास न करता तुमच्यावर ॲक्ट होणार नाहीत. तुम्ही जर चांगला अभ्यास केला, प्रॉपरली रीडिंग केलं, त्या गोष्टी आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न केला, तर हे औषधं तुम्हाला मदत करणार आहेत. अभ्यास न करता ह्या औषधांचा काही उपयोग होणार नाही. केलेला अभ्यास लक्षात राहण्याकरिता, तुमची स्मरणशक्ती, आकलनशक्ती वाढवण्यासाठी, तुमचा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी, काळजी कमी करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी आणि मेंटल रिलॅक्झेशन करून तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी, त्याचबरोबर तुम्हाला एकंदर रिलॅक्स ठेवण्यासाठी आणि तुमची जी मानसिक लक्षणं आहेत, भीती आहे, ती कमी करण्यासाठी ही औषधं निश्चितपणे मदत करणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे होमिओपॅथीमधील औषध आहे ते म्हणजे सिलिशिया. सिलिशिया हे होमिओपॅथिक औषध
अशा मुलांना देण्यात येते की जी मुलं खूप लाजाळू आहेत, ज्यांना परीक्षेचा प्रचंड तणाव, भीती जाणवते आणि त्यामुळे त्यांच्या तळहाताला किंवा तळपायाला घाम येतो आणि त्यांना परीक्षेची खूप भीती वाटते, एक प्रकारचं दडपण असतं प्रचंड आणि अशी मुलं लाजाळू असतात. तर अशा मुलांना सिलिका 30 हे मेडिसिन तुम्ही देऊ शकता. त्यानंतर कालीफॉस 6X हे औषध अशा मुलांना द्यायचं आहे की ज्यांना परीक्षेपूर्वी बरंच मेंटल प्रेशर येतं, त्याच्यामुळे झोप शांत लागत नाही, रेस्टलेस असतात मुलं, मेंटल एक्झॉशन असतं आणि यामुळे उत्तम ब्रेन टॉनिक म्हणून किंवा माइंड तुमचं रिलॅक्स करण्यासाठी कालीफॉस 6X हे औषध शांत झोप लागण्याकरिता आपण अशा मुलांमध्ये देऊ शकतो की ज्यांना परीक्षेच्या भीतीमुळे निद्रानाशाचे त्रास होतात. कालीफॉस 6X 4 गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी अशा अवस्थेमध्ये घ्यायचा आहे ज्यांना झोपेचे त्रास होतात भीतीमुळे किंवा ताणामुळे, एन्झायटीमुळे. त्याच्यानंतरचं जे औषध आहे ते लायकोपोडियम फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग इन पब्लिक्स, म्हणजे ज्यावेळेला मुलांच्या प्रॅक्टिकल एक्झाम्स असतील, व्हायवा असतील, त्यावेळेला एक्सटर्नल एक्झामिनर्ससमोर प्रेझेंट होणं, बोलणं याची खूप भीती वाटत असते लायकोपोडियमच्या पेशंटला. त्यामुळे इतर लोकांसमोर, इतर समुदायासमोर, मॉबसमोर बोलणं, त्यामध्ये आत्मविश्वास कमी असणं, त्याची भीती वाटणं, प्रेझेंटेशन व्यवस्थित न देता येणं, फिअर ऑफ ॲपिअरिंग इन पब्लिक्स किंवा कवार्डिस ज्याला आपण म्हणू शकतो, लॅक ऑफ कॉन्फिडन्स जो असतो तो लायकोपोडियम पेशंटमध्ये पाहायला मिळतो. अशा मुलांमध्ये तुम्ही लायकोपोडियम 30 हे होमिओपॅथिक औषध देऊ शकता. त्यानंतरचं महत्त्वाचं औषध आहे अर्जेंटम नायट्रिकम हे होमिओपॅथिक औषध ज्यावेळेला तुमच्यामध्ये न्यूरोटिक प्रॉब्लेम किंवा कुठलेही इम्पल्सिव्ह प्रॉब्लेम्स असतील, इम्पल्सिव्ह बिहेवियर आढळून आलं, समजा तुमचं रिसिट तुम्हाला सापडत नाही किंवा अचानक तुम्ही खूप घाबरलात परीक्षेच्या दरम्यान, असे काही पॅनिक अटॅक्स किंवा इम्पल्सिव्ह अटॅक्स तुम्हाला जर आले, तर अशा परिस्थितीमध्ये जर न्यूरोटिक प्रॉब्लेम किंवा न्यूरोटिक कंडिशन जर तुमच्यामध्ये असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोटामध्ये अचानक क्रॅम्प्स येणं, पोटामध्ये मुरडा येणं, पोटामध्ये गडगड आवाज येणं, त्यामुळे वारंवार तुम्हाला मोशनला किंवा टॉयलेटला जावं लागणं, अशी जर लक्षणं असतील तर अर्जेंटम नायट्रिकम हे एक्झाम फोबिया किंवा एक्झाम अँटिसिपेशनसाठी अतिशय महत्त्वाचं असं औषध आहे. त्यानंतर जलसेमियम हे अँटिसिपेटरी एन्झायटीसाठी अतिशय उत्तम औषध आहे. अँटिसिपेटरी एन्झायटी म्हणजे काय की मानसिकरित्या तुमच्या मनामध्ये अतिरिक्त विचार सुरू होतात की मी जे वाचलं ते परीक्षेला येईल का, किंवा मी जे वाचलं नाही ते परीक्षेला पडलं तर मी काय करायचं, अशा ज्या वेगवेगळ्या भीती किंवा काळजी, चिंता असते, त्यामुळे तुमचं ब्रेन जे आहे ते डल होतं, डलनेस, वीकनेस, एक्झॉशन तुम्हाला जाणवायला लागतं आणि अँटिसिपेटरी फिअर तुम्हाला जर जाणवत असेल, ड्राउझीनेस जाणवत असेल, त्यामुळे थोडंसं चक्कर आल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, डोळ्याचे मसल्स आहेत ते ट्विचिंग जर होत असेल, आलेल्या परीक्षेच्या भीतीमुळे किंवा ताणामुळे जर तुमचे डोळे फडफड करत असतील, पापण्या फडफड करत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जलसेमियम 30 हे औषध सकाळी संध्याकाळी 2 वेळेस त्या पेशंटला देऊ शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे मदर टिंक्चर आहे होमिओपॅथीमधलं, ब्राह्मी, ज्याचं नाव आहे बॅकोपा मोनेरी मदर टिंक्चर, हे मदर टिंक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला मुलांना परीक्षेमध्ये ताणतणाव, काळजी, चिंता, भीती वाटत असते, त्यांचं चित्त एकाग्र होत नसतं, स्मरणशक्ती कमी असते, त्याचबरोबर आकलनशक्ती कमी असते, अशा मुलांमध्ये स्मरणशक्ती, आकलनशक्ती वाढण्याकरिता, वाचलेल्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहण्याकरिता आणि तुम्हाला मेंटल रिलॅक्सेशन देण्याकरिता, परीक्षेच्या दरम्यान काळजीमुळे जर तुम्हाला झोप लागत नसेल तर ती झोप व्यवस्थित लागण्याकरिता हे ब्राह्मी नावाचं, बॅकोपा मोनेरी नावाचं मदर टिंक्चर अशा स्टुडंट्समध्ये द्यायचं आहे. अर्धा कप कोमट पाण्यातून 10 थेंब सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळेला असे त्रास होत असतील त्यावेळेला. तर ही सगळी जी होमिओपॅथिक औषधं होती ती अतिशय महत्त्वाची आहेत एक्झाम फोबियातील जी लक्षणं दिसतात ती दूर करण्याकरिता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर गरजूंसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्या मुलांना असा त्रास होतो आहे. आणि त्यानंतर माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.